नमस्कार. स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर. दुधी भोपळा म्हटलं तर सगळ्यांचं तोंड इकडं-तिकडं होते. मुले तर अजिबात खात नाही. भाजी पण नको आणि त्याच्याने केलेले स्वीट पण नको. आजकालचं मुलं गोड खायचं पण कमीच केलेत. मग आता दुधी भोपळा त्यांना कसं तरी खाल्लेलं बरं. तर अशा प्रकारे आपण मुलांना दुधी भोपळ्याचा परोठा करून घातले की फार आवडीने खातील आणि त्यांना माहीत पण नाही होणार की हा दुधी भोपळ्याचा परोठा बनवले आहे असं. तर चला बनवूया. दुधी स्वच्छ धुवून त्याचे वरचं साल काढून घेऊया. बारीक चिरणीने चिरून पीठ मळणारे बुट्टीत किंवा आपल्या परातीत चिरलेला दुधी काढून घेऊ. मग त्यामध्ये मीठ, तिखट, हळद, अजवाईन, तीळ, बारीक कापलेले कोथिंबीर आणि थोडीशी बारीक कापलेली पुदिना घालावी. पुदिन्यामुळे परोठा पचण्यासाठी हलकं होतं, चव पण दुप्पट प्रमाणे वाढतंय. मग त्यामध्ये थोडीशी बेसन पीठ घालून छान असं मस्त कालवून घ्या. जे काही आपण सगळे त्याच्यात जिन्नस घातले आहे एकजीव झाले पाहिजे. मग त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून छान असे मस्त मऊशीर पीठ मळून एक अर्धा तास त्याला साईडला ठेवून सेट होण्यासाठी ठेवायचा. मग एक अर्धा तासाने आपलं पीठ सेट झालं की थोडीशी तेल लावून त्याला अनेकदा मळून घ्या. मग एका प्लॅस्टिकच्या सहाय्याने आपण आपली परोठा लाटून घेऊया. हा परोठा आपण डायरेक्ट पण पोळपाटावर पण लाटू शकता. प्लॅस्टिकच्या वापराने चिकटण्याची जास्त भीती नसते. मग आपल्याला जाड किंवा पातळ जसं आपल्या घरातल्या आवडीनुसार आपण परोठा लाटून घेऊ शकतो. जर आपण खाली करत असेल तर थोडीशी जाड होते आणि आपण प्लॅस्टिकवर करत असणारे असेल तर थोडे पातळ तयार होते आणि मुलांना तर थोडीशी पातळ खाण्यासाठी बरं असते. पातळ किंवा जाड आपल्या आवडीनुसार करून घ्यायचा. मग आपल्या तवा गरम करायला ठेवावे. मग आपली गरम मस्त परोठा दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून मस्त खमंग आपली परोठा भाजून घ्यायचा. आणि परोठा खायची पण फारच पद्धत आहेत. सगळे त्यांच्या आवडीनुसार खातात. कोणी लोणच्याबरोबर खातात, कोणी लोण्याबरोबर खातात, दहीबरोबर खाणारे पण फार खातात. तर आमच्या घरात तर जास्तीत जास्त फ्रेश आणि घरी तयार झालेले लोण्याबरोबर खातो आणि परोठा गार झाले की दहीबरोबर. आपल्याला कसे खायला आवडते नक्की कळवा. तर आपल्याला हा रेसिपी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सांगितल्यापेक्षा पण जास्तच आवडले असेल तर कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी अनेकदा लाटून आणि गरम तव्यावर शेकून आपल्याला दाखवत आहे. आणि माझी छोटीशी आपल्याला परिचय देतो. मी लग्नाआधी होतो महाराष्ट्रामध्ये. आता लग्न झाल्यावर कर्नाटकमध्ये असतो. म्हणून जरा बोलण्याची लँग्वेज मागे पुढे होते. कारण घरात आम्ही इकडे कन्नड बोलतो. मराठी आणि कन्नडमुळे दोन्ही मिक्स होऊन माझी भाषा थोडीशी चेंज होते. परवा एका ताईने मला कमेंट करून पण सांगितले कन्नड आणि मराठी मिक्स आहे म्हणून. आपण बोलता बोलता आपली पराठा पण तयारच झाली. गरमागरम परोठा, लोणी आणि शेंगा चटणी. हे घ्या. हा घास आपल्या सर्वांसाठी.